नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यानंतर देशभरात चर्चेत आलेली कॉकरोच जनता पार्टी। पण आता याच कॉकरोच जनता पार्टीच्या घरातच मोठा वाद उफाळून आलाय। ज्या आंदोलनात सरकारला प्रश्न विचारले गेले, ज्या आंदोलनात पारदर्शकतेची मागणी करण्यात आली, त्याच आंदोलनाच्या नेतृत्वावर आता त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आणि या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे एक नाव, वैष्णवी गौर। अखेर वैष्णवी गौर कोण आहे, तिची सीजेपी मध्ये नेमकी भूमिका काय आहे, अभिजित दीपके सोबत तिच्या जवळीकतेबद्दल सोशल मीडियावर इतकी चर्चा का सुरू आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, वैष्णवी गौरची प्रवक्तेपदी निवड तिच्या क्षमतेमुळे झाली की वैयक्तिक जवळीकीमुळे, या सगळ्या प्रश्नांची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। याचीच उत्तरे या व्हिडिओत जाणून घेऊया। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन झालं। नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात अनेक तरुण, विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले। सीजेपीने पुढे देशभरात संघटनात्मक विस्तार करण्याची तयारीही सुरू केली। अलीकडच्या वृत्तांनुसार सीजेपीने सुमारे 12 सदस्यांची कोअर टीम तयार केली असून त्यामध्ये वैष्णवी गौरचाही समावेश आहे। वैष्णवी गौरला सीजेपीच्या प्रवक्त्याची जबाबदारीही देण्यात आली आहे। आंदोलनाच्या काळात ती अभिजित दीपके सोबत अनेकदा दिसली। मंचावरही ती प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होती, त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याबद्दल चर्चा सुरू झाली। काही नेटकऱ्यांनी तर थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली की वैष्णवी गौर नेमकी कोण आहे, अभिजित दीपकेशी तिचं नातं काय, आणि त्यातूनच पुढे आणखी एक चर्चा सुरू झाली, वैष्णवी गौर अभिजित दीपकेची गर्लफ्रेंड आहे का। मात्र हा सोशल मीडियावर उपस्थित केला जाणारा प्रश्न आहे। याबाबत अभिजित दीपके किंवा वैष्णवी गौर यापैकी कुणीही अधिकृत विधान दिलेलं नाही। पण आता या चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे, कारण सीजेपीच्या 2 सदस्यांनीच नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे। अहमदाबादमधील मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या या 2 तरुणांनी अन्न पाणी त्याग उपोषण सुरू केल्याचं सांगितलं जातंय। त्यांचा आरोप काय आहे तर हे आंदोलन देशाचं आहे, कोणत्याही एका चेहऱ्याचं नाही। त्यांच्या मते आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला असेल तर निर्णय प्रक्रियेतही त्या लोकांचा सहभाग असायला हवा। पण अभिजित दीपकेने काही मोजक्या लोकांची टीम तयार केली आणि त्यात जुने मित्र, कॉलेजमधील मित्र, जवळचे लोक घेतले गेले, असा आरोप या उपोषणकर्त्यांनी केला आहे। याच संदर्भात त्यांनी काही सदस्यांच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांनी तर थेट असा सवाल केला आहे, देश हे नेतृत्व स्वीकारणार का। आणखी एक गंभीर आरोप म्हणजे लोकांच्या सहभागातून उभं राहिलेलं आंदोलन एखाद्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली चालवलं जाऊ शकत नाही। त्यांच्या मते ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही। आंदोलनात सहभागी होणारे लोक कोणाच्याही वैयक्तिक आदेशावर चालणारे नोकर नाहीत। हा आरोप थेट अभिजित दीपकेच्या नेतृत्व शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे। आता या सगळ्या वादात वैष्णवी गौरचं नाव का येत आहे, त्याचं कारण म्हणजे सीजेपीच्या कोअर टीमच्या त्या भाग आहेत। इतकंच नाही तर आंदोलनाच्या काळात ती सीजेपीच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून समोर आली। द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार वैष्णवी गौर ही सीजेपीच्या सुमारे 12 सदस्यांच्या कोअर टीममध्ये आहे आणि ती पब्लिक पॉलिसीशी संबंधित अभ्यास करत आहे। हिंदुस्तान टाइम्सने या आंदोलनाच्या काळात वैष्णवी गौरचा सीजेपीच्या प्रवक्ता म्हणून उल्लेख केला होता। म्हणजे वैष्णवी गौरची सीजेपीमधील भूमिका केवळ सोशल मीडिया किंवा आंदोलनातील सहभागापुरती मर्यादित नाही, ती संघटनेच्या सार्वजनिक भूमिकाही मांडत होती। याच कारणामुळे तिची निवड आता चर्चेत आली आहे। आणि इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, जर एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व पारदर्शकतेची मागणी करत असेल तर स्वतःच्या संघटनेतील निर्णय प्रक्रिया किती पारदर्शक आहे। जर आंदोलन देशाचं असेल तर टीम निवडताना देशभरातील कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला गेला का। जर हजारो लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते तर निर्णय घेण्याचा अधिकार काही मोजक्या लोकांकडेच का। आणि जर एखाद्या व्यक्तीला प्रवक्त्याची जबाबदारी देण्यात आली असेल तर तिची निवड कोणत्या निकषांवर झाली, क्षमता, अनुभव, काम की नेतृत्वाशी असलेली जवळीक, हा प्रश्न सध्या विचारला जात आहे। पण याचं उत्तर अभिजित दीपके आणि सीजेपी नेतृत्वाने स्पष्ट करायचं आहे। विशेष म्हणजे हा वाद केवळ सोशल मीडियापुरता राहिलेला नाही। अलीकडील वृत्तांनुसार सीजेपीच्या कोअर कमिटीच्या बैठकीदरम्यानही अंतर्गत मतभेद समोर आले आणि वैष्णवी गौर बैठकीतून बाहेर पडल्याचं वृत्त आहे। त्याचवेळी गुजरातमधील 2 कार्यकर्त्यांची अभिजित दीपकेच्या घराबाहेर आंदोलन केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे। म्हणजे सीजेपीमध्ये आता फक्त बाहेरच्या सरकारविरोधात प्रश्न विचारले जात नाहीयेत,
तर संघटनेच्या आतूनही प्रश्न विचारले जात आहेत आणि हा कोणत्याही संघटनेसाठी मोठा टर्निंग पॉईंट असतो, कारण आंदोलन मोठं करणं एक गोष्ट आहे, पण ते आंदोलन संघटितपणे, पारदर्शकपणे आणि सर्वांना सोबत घेऊन चालवणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. अभिजित दीपकेने नुकतंच क्या बोलती पब्लिक या अभियानाची घोषणा केली आहे. या माध्यमातून देशभरातील लोकांशी संपर्क वाढवण्याचा आणि त्यांचे प्रश्न समोर आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र एकीकडे देशभरातील जनतेचा आवाज ऐकण्याची भाषा आणि दुसरीकडे संघटनेतीलच काही सदस्यांकडून आमचा आवाज ऐकला जात नाही असा आरोप, हा विरोधाभास नक्कीच लक्षवेधी आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, वैष्णवी गौरवरील आरोपांमध्ये तथ्य आहे का, की सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा केवळ अफवा आहे? अभिजित दीपकेने वैष्णवी गौरची निवड तिच्या कौशल्यामुळे केली का, की तिच्या वैयक्तिक जवळीकीमुळे? आणि सर्वात महत्त्वाचं, CJPमध्ये निर्णय काही मोजकेच लोक घेत आहेत का, की खरंच देशभरातील स्वयंसेवकांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिलं जाते? या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळातच समजतील. तुम्हाला काय वाटतं? CJPने आपल्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणायला हवी का, की अभिजित दीपकेवर करण्यात येणारे हे आरोप राजकीय किंवा वैयक्तिक हेतूने केले जात आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.